नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय बैलाचं? बगीरा. हा काय कुठून घेतला बैल? हा बैल मी बाजारातून घेतला बैलाच्या. काय खरेदी वगैरे काय कशी? खरेदी 23,500. हा काय कोणाची पारख होती? पारक चायना ग्रुप माझ्या ग्रुपचीच पोरांची होती. हा काय कधी घेतला बैल? आता 3 वर्ष झाली बैलाला. मग बैलाच्या शरीरवैशिष्ट्याबद्दल बोला ना. बैलच्या शरीराच्या बद्दल तसा तो म्हणजे त्या पाया खोड्या वेळा बघितला ना त्याच्या अंगात तो एकदम म्हणजे टाईटच आहे. छाती भीतीला बैल आता किती वर्षाचा आहे? बैल आता 3 वर्ष झालं. किती जाते आता? हा चौसा आहे. मग जात कोणती आहे त्याची? घातलं किल्ला आहे. मग त्याच्या शर्यतीबद्दल सांगा ना. बैल आणला तेव्हा शिकवण दिली का बैल आपण पळून घेतलेला? शिकवण दिली. शिकवण कोणत्या बैलाबरोबर दिली? आमच्या म्हणजे चायना ग्रुप मानिवलीचा एक आमच्याकडे गावठी बैल होता. त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम म्हणजे डायरेक्ट आम्ही शिकवंताचं बोललं तर नाही चालवलं होतं फक्त एक दोन दिवस. डायरेक्ट शिरला मैदान होतं ते डायरेक्ट शर्यत केली होती बिन फेऱ्याची. किती अंतरात शर्यत झालेली ती पहिली शर्यत? तरी पण 2-3 चकड्याच्या अंतरात. तेव्हाच म्हणजे पहिला फेरला चांगला पडला होता. पहिलाच फेरा आणि पहिली शर्यत? पहिलीच शर्यत. मग त्यानंतर बैल चेंज केला का पैरा? म्हणजे तसं म्हणजे काय पैरा म्हणजे 2-3 शर्ती आम्ही त्या गावठी बैलात पण केलं. म्हणजे त्याने शिकवलं म्हणजे असती नंतर आम्ही असं बैल टाकत गेलो. आता बैल कोणत्या पैरात जास्त बोलतो? तसं बोललं तर असं काय नाही, सर्व पैरा करतो आम्ही. आता आमचा पण एक बैल आहे ग्रुप गिरदोले यांचा नकऱ्या आणि अशा भरपूर सर्जा वगैरे असे बैलात आम्ही टाकतो. बैलाचा स्पीड बद्दल सांगा ना. खालची स्पीड लावतो का उडीपासून तर स्टार्ट ट्रेंड पळतो बैल. तोंडाला जास्त निकाल घेतोय? हा निकाल. आणि मी बघितलंय बैल गाडी बघून बैल चालतो. गाडी बघूनच पळतो तो. जशी गाडी घासेल ना तसा पळतो. कोणत्या कांदी बैल चालतो? उजवा कान. एकच कांदी चालतोय? एकच कान. आतून दोन्ही रस्त्यामध्ये पब्लिकला उजव्या रस्त्यामध्ये डाव्या रस्त्यामध्ये आतून. किती मागणी आली आतापर्यंत? मागणी तर शक्यता म्हणजे मागणी आली होती पण आम्ही पैशाची काय येत नाही केली. नाच जपायचे. तुमची एक आठवण येते शर्यत सांगा ना. सर्वात आठवणीचे बोलला तर एक पाटगावला झाली होती. शेलूची आली होती. म्हणजे पाटगावला तर ना आम्हाला एक निम्म्याच पाठीतून ना गाडी टाकून गेली होती. तेव्हा एकटा बगिराने गाडी ओढली होती पुढे. आता बैलाकडून तुमची अपेक्षा काय आहे? अपेक्षा पण नाही, त्यांनी इच्छा तर सर्व पूर्ण केलं तरी पण बघू आता पुढे नशिबाने साथ दिली तर. बैलाला दादा खायला काय असतो? खायला म्हणजे वाडा आणि मका असतो. खुराक वगैरे? खुराक मठभट्टा असतो. नवडीत डाल. सर्व शर्तीचं नियोजन कोण करतो? शर्तीचं म्हणजे आमचा ग्रुपचाच करतात. का ड्रायव्हर कोण असतो गाडी? ड्रायव्हर तसं बोललं तर रोहित असतो, नाहीतर राकेश ड्रायव्हर असतो, नाहीतर बाबू ड्रायव्हर असतो. बैलाला जास्त खायला का आवडतो? खायला म्हणजे जास्त करून मकाच असतो. याच्या आधी किती बैल होती तुमची? आता आमच्याकडे एक पावडा म्हणून बैल होता गावठी बैल आहे. त्याच्यानंतर हा बैल म्हणजे 2-3 वासरं होते आमच्याकडे. नंतर हा बैल घेतला. तुम्हाला किती वर्षापासून नाद आहे हो? असं बोललं तर बारीकपणा उचलत नाद आहे. त्याच्या आधी त्यांच्या ग्रुपचे जे वयस्कर आहेत तरी 10-15 वर्ष आली. हां. येणाऱ्या काळात अजून वासरे तयार करणार का तुम्ही? नक्कीच करणार. आता बघू. बगीराच्या पावलावर पाव ठेवून. मग तुमच्या पुढील वाटचाली आधी 8 दिवशी शुभेच्छा. धन्यवाद.